शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेश गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। ज्या श्लोकात जेवढी नावं असतील त्यांचा विचार आपण करतो आहोत। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे तो 47वा श्लोक आहे। श्लोक म्हणू आपण आधी। अनिर्विण्णस सदामर्षी अनिर्विण्णस्तविष्टो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्र नेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः असा श्लोक आहे। अनिर्विण्णस्तविष्टो भूर 10 नावं दिव्य नावं भगवंतांची या श्लोकामध्ये आहेत। भगवंतांच्या प्रत्येक नाव हे सारखा परिणाम करतं, सारखं फल देतं। श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी काही विभूती बोललेत। विभूती म्हणजे इथे मी विशेषत्वाने जिथे जिथे आहे यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमधुर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवन माझ्या तेजाने निर्माण झालेल्या विभूती आहेत। अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यामिदं कृष्णम एकांशेन स्थितौ जगत। ह्या सगळ्या भगवंतांच्या दिव्य विभूती जिथे भगवंतांचं विशेषत्वाने प्रगटीकरण आहे अशा एक विभूतींमध्ये भगवान अनेक विभूती बोलले। त्यातली एक विभूती भगवान बोलले यज्ञानां जपयज्ञोस्मी। अनेक प्रकारचे यज्ञ मख या सृष्टीत अनादिकालापासून केल्या जातात। प्रत्येक युगात यज्ञांची व्यवस्था आहे, केले जातात। अवतारिक पुरुषांनी सुद्धा रामकृष्णांनी सुद्धा यज्ञ केले, ऋषींनी आचार्यांनी केले, ही गोष्ट तर आहेच। पण ईश्वराने या सर्व यज्ञांमध्ये भगवान म्हणतात सर्वश्रेष्ठ यज्ञानां जपयज्ञोस्मी। जप याचा अर्थ भगवंतांच्या नामस्मरणानंतर काही काळानंतर तो जप व्हायला लागतो। नामजप मग नामस्मरण नामयज्ञ। तुकोबरायांचं एक वचन आहे, राम म्हणे वाट चाली तो यज्ञ पावलं पावली। यज्ञ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वापरला शब्द। राम म्हणे वाट चाली तो यज्ञ पावलं पावली। प्रत्येक पावलालाच तो यज्ञ होतो। म्हणजे नामस्मरण अखंड घेत असताना त्याला यज्ञाचा दर्जा येतो। यज्ञ वै विष्णू अशी श्रुती पण आहे आणि भगवंतांना यज्ञ अत्यंत प्रिय आहे। पुढे श्लोक समाप्तीला विष्णू सहस्रनामाचे येणारच यज्ञो यज्ञपतिर्यज्वा, यज्ञाचा पती तोच आहे। यज्ञांगो यज्ञवाहन हा शेवटी श्लोक येणारच आहे। सगळे यज्ञच आहेत आणि म्हणून नामस्मरण नामजप हा यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे असं भगवान बोलले। या श्लोकाकडे येऊ। 10 नावं आहेत क्रमाने। पहिलं नाव अनिर्विण्ण आहे। अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्र नेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः। पहिलं नाव आहे क्रमाने अनिर्विण्ण। निर्विण्ण या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये खिन्न होणारा, उदास होणारा, उदासीन नाही, निराश होणारा। जसा अर्जुन झाला। कोणत्या कारणाने कोण होईल ते नाही सांगता येत, पण त्यांनी काय होतं तो किंग कर्तव्य मूळ होतो
आणि खिन्न झाला मनुष्य की त्याला कर्तव्यातला त्याचा रस निघून जातो, कर्तव्य नीट होत नाही. खिन्न झालेला मनुष्य, अंतःकरण खिन्न असलेला मनुष्य तत्परतेने कार्य नाही करू शकत. आणि त्याच्याजवळ सामर्थ्य आहे, शक्ती आहे, तो करू शकणार आहे, पण त्यांनी खिन्नता धारण केली, निराशता धारण केली, नैराश झाला. क्लैब्यम मास मगम पार्थ भगवद्गीतेत बोलले. असा निराश झालेला, उदास झालेला नीट कार्य करू नाही शकत. आणि अर्जुनाविषयीचंच वर्णन आहे पहिल्या अध्यायात भगवद्गीतेच्या शेवटी. एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत. रथाच्या खालीच उतरला. वास्तविक धनुर्धर आहे तो, गांडीव आहे त्याच्याजवळ, तो फार पराक्रमी आहे, पण रथातून खाली उतरला, मी नाही युद्ध करत म्हणाला. ही नैराश्यता अर्जुनाजवळ जी आली, निर्विण्ण. आधी हे आपण भूतमात्रांविषयी अर्जुनाविषयी समजून घेऊन भगवान अनिर्विण्ण आहेत, मग लगेच आपल्या इथं अर्थ लक्षात येईल. आणि म्हणून निर्विण्ण शब्द म्हणजे निराश होणे, कार्य करण्यामधला रस निघून जाणे, उदास राहणे आणि उत्साह कमी होणे, कार्यतत्परता कमी होणे. वाल्मिकी रामायणात असा एक प्रसंग आहे. जानकी देवींचं हरण झालं आहे, रावणाने पळवून नेली आहे त्यांना. राम आणि लक्ष्मण पुढे विरहामध्ये राम आहेत, पुढे जातात आहे. मग पुढे पंपा सरोवराजवळ हनुमंतांची इत्यादी भेट झाली. पुढे आहे प्रसंग. पण पंपा सरोवरापर्यंत शबरीच्या सांगण्याप्रमाणे राम आले, स्नान करतात आहे आणि रामांच्या अंतःकरणाच्या विरहाची दशा वर्णन करणारे 100 श्लोक वाल्मिकी रामायणात आहे. आणि खिन्न झाले खूप. आता मला काही नको लक्ष्मणा, आता असं वाटतं काही नको. मग लक्ष्मणाने रामांना उपदेश केला आहे त्या ठिकाणी, उत्साहो बलवान आर्य नात्युत्साहात बलम परम. असं खिन्न राहू नका, निराश राहू नका, काहीतरी मनामध्ये उत्साह आणा, आपल्याला खूप चांगला मार्ग मिळेल, तुम्ही तर स्वतः ईश्वर आहात असं भान करून दिलं. मग रामांनी धैर्य, त्यज्यम शोकंच मोहंच रामो धैर्यमुपागमत असं वाल्मिकींनी वर्णन केलं आहे. शोकन त्यज्यन शोकंच मोहंच, शोक आणि मोहाचा त्याग करून प्रभू रामचंद्रांनी मग धैर्य धारण केलं, तत्परता धारण केली, कार्यप्रवणता धारण केली, खिन्नता, उदासीनता हे सगळं निघून गेलं आणि मग ते कार्यतत्पर झाले. पुढे वालींची वगैरे, वालीचा वध झाला, पुढचा कथाप्रसंग आहे. पण मुळात निर्विण्ण समजून घेण्यासाठी आपण फक्त हा दृष्टांत पाहिला. खिन्नता, उदास दशा, नैराश्य. आणि आता भगवंतांचं नाव काय म्हणतं आहे पहिलं? अनिर्विण्ण. कधीही तो खिन्न होत नाही, उदास होत नाही, सतत कार्यतत्पर होतो. भगवंतांना उदास होऊन, खिन्न होऊन कसं चालेल? हे नाव ईश्वरवाचकही आहे. भगवंतांचं हे नाव ईश्वरवाचकही आहे आणि अवतारवाचकही आहे. ईश्वरवाचक अवस्थेमध्ये भगवंतांजवळ निराशता जर आली तर हे सृष्टीची जी एकंदर रचना आहे, एवं प्रवर्तितं चक्रम, पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण करणं, तिचं प्रतिपालन करणं, ते संपवणं, हे निसर्गचक्र, सृष्टीचक्र, हे कसं काय चालेल? म्हणजे ईश्वराजवळ कधीही निर्विण्ण दशा असत नाही, नसते. अनिर्विण्ण कसाही प्रसंग आला तरी परमात्मा उदास निराश होत नाही. त्याच्याकडे जे कार्य आहे, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवान इति, असा श्लोक आहे पंचदशीमध्ये. उत्पत्तींच विनाशांच्या, अखंड ही प्रक्रिया जो करतो, उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्यालाच ते ईश्वर म्हणतात. म्हणून ईश्वरवाचक नाव घेताना ईश्वराला कधी खिन्नता, नैराश्य आचार्यांनी भाष्यात दिलं येऊन चालणारच नाही. कारण सृष्टीची अखंड निर्मिती, अखंड प्रतिपालन, अखंड संहार हे कार्य सुरू राहावं लागतं. त्यालाच तर सृष्टी म्हणतात. जी काल नव्हती, आज आहे, उद्या नसणार आहे, ती सृष्टी आहे. पण याचा सर्व कर्ता, नियंता, त्राता, मालक, विभू, शास्ता ईश्वर आहे. म्हणून हे नाव ईश्वरवाचक आहे, अनिर्विण्ण. त्याला आपल्या कार्यामध्ये कधीही खंड पडू देता चालणारच नाही. खंड नाही चालणार की आता काही दिवस खिन्नता आहे, आता काही दिवस काम करूच नाही, असं नाही चालणार ना. हे सगळे चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोकतीनी तया नाव देव श्रीराम. इतक्या सगळ्या प्राण्यांना सांभाळतो तो एकटा, मग त्याला खिन्न होऊन कसं चालेल, उदास होऊन कसं चालेल? म्हणून ईश्वर कधी अनिर्विण्ण म्हणून त्याचं नावच इथे अनिर्विण्ण ठेवलं आहे. हे त्याच्या एकंदर क्रियांप्रमाणे
त्याला दिलेले क्रियावाचक नाव आहे अनिर्विण्ण, त्याला खिन्न होऊन चालत नाही. बरं, आता अवताराविषयी विचार करू. वास्तविक अवतारी घेतल्यानंतर भगवान अर्जुनाला बोलले भगवद्गीतेत, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला वास्तविक काही करण्यासारखं नाहीच आहे, पण तरी देखील वर्त एवच कर्मणी, मी कर्मात राहतो, कर्म करून दाखवतो. अवतारामध्ये भगवान एकसारखं काहीतरी क्रियाकार्य करून दाखवतात. हो, अवताराचे काही प्रधान कार्य असतात. जसं त्रेतायुगात रावणवध हे मुख्य अवतार कार्य आहे, द्वापर युगामध्ये कंसाचा वध मुख्य अवतार कार्य आहे, आणि त्या अनुषंगाने इतरही कार्य पुष्कळ आहेत. ही सगळी करताना भगवान सतत उत्साही आहेत, कार्यमग्न आहेत. आणि अनुत्साही मनुष्य म्हणजे खिन्न असलेला मनुष्य कधीही पूर्ण त्याच्यात जे सामर्थ्य आहे ते देऊ शकत नाही. जसं बघा, एखादा खेळाडू आहे क्रिकेटमधला समजा, आणि तो मागच्या 3-4 इनिंगमध्ये 0-0 आऊट झाला, आणि त्याला आता बॅटिंगला जायचं आहे. आता तो खूप निराश झाला आहे. तो चांगला खेळाडू आहे, त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत, अनेक वेळा त्यांनी शतकं ठोकली आहेत, पण आता 3दा लागोपाठ 0वर 3 इनिंगमध्ये आऊट झाल्यामुळे जेव्हा तो बॅटिंगला क्रीजवर येईल, त्याच्या मनात जर नैराश्यतेने घेरला असेल तर तो कधीही चांगली कामगिरी नाही करू शकणार, चांगली बॅटिंग नाही करू शकणार, चांगला स्कोअर आपल्या टीमला देऊ शकणार नाही. त्याला आधी त्या खिन्नतेचा, उदासीनतेचा त्याग करावा लागेल. नाही, माझा पराक्रम आहे, मी काढू शकतो, मी आधी केलं आहे, मध्ये 2-3दा नसेल केलं, पण आय कॅन डू इट, असा आत्मविश्वास त्यांनी आपल्या जागी जागृत केल्याशिवाय त्याला नाही बॅटिंग नीट करता येणार. उदाहरण म्हणून आपण फक्त हे पाहिलं, नाहीतर तो 5-10 रनमध्ये पुन्हा आऊट होईल. नैराश्याने जर त्यांच्या अंतःकरणाला घेरला असेल तर तो चित्ताची एकाग्रता नाही करू शकणार. कारण निराश झालेला मनुष्य चित्ताची एकाग्रता नाही करू शकत, आणि चित्ताच्या एकाग्रतेशिवाय कार्य नाही घडत. म्हणजे उत्तम पद्धतीने व्यवस्थितरित्या कार्य घडायचं असेल तर त्यासाठी चित्ताची एकाग्रता पाहिजे. त्याला आपलं पूर्ण देता आलं पाहिजे डिवोशननी, की माझ्यात जेवढं सामर्थ्य आहे, जेवढं मला चांगलं देता येईल माझ्या टीमला, देशाला, तितकं मला देता आलं पाहिजे, देता येईल. यासाठी निराशतेचा भाव, निर्विण्णतेचा भाव सोडावा लागेल. हा ईश्वराजवळ कधीच नाही. संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर ईश्वर म्हणूनही त्याच्यात निर्विण्णता नाही, आणि अवतारात सुद्धा निर्विण्ण खिन्न दशा देवाजवळ असून चालत नाही. मगाशी लक्ष्मणाने रामांना सावध केल्याचा प्रसंग पाहिला ना आपण, पंपा सरोवराजवळचा. म्हणून हे नाव दोन्ही वाचक आहे, ईश्वरवाचकही आहे आणि अवतारवाचक आहे. त्याला सतत कार्यातच राहावं लागतं. ब्रह्मा येन कुलाल वन्निमेतो ब्रह्मांड भांडोदरे. ब्रह्मदेवानी निर्मितीची प्रक्रिया जर थांबवली निराशा दशेमुळे, कसं होईल? किंवा भगवान श्री विष्णूंनी प्रतिपालनाची जबाबदारी काही क्षण, मी आता मला नाही, कंटाळा आला. कारण निराशतेचा सूर शेवटी कंटाळा आळसात नेतो. त्याला इंग्रजी भाषेत लिथार्जी म्हणतात. लिथार्जिक अंतःकरण झालं तर तो कार्यप्रवण होऊ नाही शकत. त्यात उत्साह पाहिजे, आळस नको. आळस, उदास, उदास शब्द आहेच तिथे. रामदास स्वामींची दासबोधात ओवी आहे, आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणं, आळसे करंटेपणाच्या खुणा प्रगट होती श्रीराम. आळस, निद्रा, प्रमाद आलस निद्राभिही तन्निबध्नाती भारत. यांनी अंतःकरण निराश राहतं, आणि आपल्या सामर्थ्य आपल्याजवळ असूनही त्याचा विसर पडतो. आणि म्हणून सामर्थ्य माझ्यात आहे, मी कधीही खिन्न नाही, उदास नाही. या दशेत ईश्वर अवतार दोघंही असतात, आणि त्यामुळे उत्तम प्रकारचं कार्य ईश्वराचं आणि अवताराचंही आहे, असतं. म्हणून त्या अनुषंगाने हे नाव, भगवंतांचं नावच अनिर्विण्ण, हे आजच्या श्लोकातलं पहिलं नाव आपण पाहिलं. 10 नावं आहेत. द्वितीय नाव या श्लोकामधलं आहे स्थविष्ठ. 2 छटा अर्थाचे आहे तिथे. एक अत्यंत विराट रूपाने जो आहे असा. स्थ हा धातू आहे तिथे, म्हणजे राहणे, एका जागी राहणे. त्या अर्थाने दुसरी छटा आहे स्थित राहणे, स्थिर राहणे. स्थिर राहणे, एकाच जागी स्थिर राहणे. भौतिकातल्या अनेक वस्तू एका जागी इम्युएबल प्रॉपर्टी स्थित असतात, पण त्यात बदल होऊ शकतो. जसं उदाहरण म्हणून बोलतो, आम्ही लहानपणी ज्या शाळेत शिकत होतो,
कालांतराने मॅनेजमेंटनी काय विचार केला, नवीन जमीन घेतली, पूर्ण शाळा तिथली बंद करून नवीन जागेत शाळा स्थापन केली. हा स्थविष्ट नाही आहे ती शाळा, मग इमोबल असून नाही, ती दुसऱ्या जागी नेल्या गेली. असा परमात्मा नाही आहे. 2 छटा त्याच्या स्थित असलेला, अत्यंत विराट रूप, विशाल रूप व्यापून असलेला असा परमात्मा, म्हणून त्याचं नाव सर्वव्यापी, विशाल. आचार्य भाष्याप्रमाणे विशाल अर्थाने घेतला आहे, सर्वत्र व्याप्त. स्थविष्ठ, स्थविष्ठ, स्थ धातू आहे, एका जागी स्थिर राहणारा. आता तो दुसरीकडे जाईल कुठे हो? निर्गुण निराकार वाचक, ब्रह्मवस्तुवाचक नाव जर मानलं हे स्थविष्ठ, तर ती ब्रह्मवस्तू दुसरीकडे जाईल कुठे? तिला दुसरीकडे जायला तिथे ती नको ना. पण ती सर्वत्र आहे, विभू आहे, व्यापक आहे. त्यामुळे ती इथून ब्रह्मवस्तू का चेंडू आहे का, की तो इथे ठेवला आणि आता त्या खोलीत ठेवला, काही वेळ बंगईवर ठेवला, काही वेळ अंगणात पडला आहे. आता चेंडू थोडी आहे, ती सर्वत्र आहे ना. आहे आहे आहे, सगळीकडे आहे. एक कणही मातीचा आणि पाण्याचा थेंब त्याच्या व्याप्यपणाशिवाय नाही आहे, तर त्याला उचलून दुसरीकडे ठेवायचं कुठं? म्हणून स्थिर म्हटलं आहे. स्थिर आहे याचा अर्थ व्यापक आहे, म्हणून तो स्थिर आहे, एका जागी आहे. बाकी जगातल्या भौतिक सगळ्या वस्तू यांना इतकी व्यापकता, इतकी स्थिरता नाही आहे. एक तर कालांतराने नष्ट होतात म्हणून स्थिर नाही आहे, कारण त्या विनाशीच आहेत. आणि म्हणून किती मोठ्यात मोठी वस्तू जरी या जगातली घेतली तरी कालांतराने नाश पावते. 50 मजली बिल्डिंग बांधली, 30, 40, 50 वर्ष झाले, मग ती एक तर आपणून पडते, किंवा डेव्हलपमेंट करायच्या नावाखाली बिल्डर म्हणा, सगळे माणसं त्याला पाडून टाकतात. कुठे राहायला स्थविष्ठपणा? पंचभूतांनी निर्माण झालेली कोणतीही वस्तू स्थविष्ठ असू शकत नाही. फक्त ब्रह्मवस्तू स्थविष्ठ आहे. आणि सर्वात मोठा ईश्वरवाचक जर नाव मानलं तर सर्वात मोठा म्हणजे दिसणाऱ्या वस्तूंमध्ये सोपाधिक ब्रह्मच त्याला म्हणतात. त्यामध्ये सर्वात मोठा जर कोणी असेल तर तो देव म्हणजे ईश्वर मानला तर तो मोठाच आहे. ब्रह्मवस्तूच्या अनुषंगाने विचार केला या नावाचा तर स्थिर, आणि ईश्वरांगाने विचार केला तर अत्यंत विशाल विराट, सगळ्यात मोठं रूप त्याचं ईश्वराचं आहे. असे 2 अर्थ स्थविष्ठ या नामाचे भाष्यामध्ये दिलेले आहेत. फारच मोठा. आपल्याला वाटतं की आपण फार मोठे आहोत किंवा आपल्यापेक्षा मोठा कोणीच नाही, पण नाही. आपण तो 2 दिवसांचा, रामदास स्वामींची दासबोधात उभी आहे, आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा. आपण थोड्या ओळखीचा, देवाचं त्रैलोक्य ओळखे श्रीराम. इतका मोठा तो देव, त्याला योगी मुनी साधक, बरं पृथ्वीवरचेच नाही, त्रैलोक्यातले माणसं त्याला ओळखतात. इतका मोठा, इतका व्यापक तो आहे. म्हणून त्या अनुषंगाने हे नाव स्थविष्ठाचे, सर्वात मोठा. सूत्रे मणिगणाइव यानंतरचं नाव आहे 3 क्रमांकाचं या श्लोकातलं. 437. तसं सुरुवातीपासून विचार केला तर 1000 नावांपैकी 437व नाव आहे अभू. अनिर्विण्ण स्थविष्ठो अभूहू. अभू म्हणजे अजन्मा, या अर्थाचं नाव आधी येऊन गेलं आहे. अजन्मा, अजन्मा जी वस्तू असते, अजर अमर म्हणतात त्याला. तर अजन्मा याचा अर्थ तो जन्म नाही घेत, स्वेच्छेने अवतार घेत. तोही अवतार पांचभौतिक नसेल, स्वेच्छेने येईल, योनिसंभव नाही, तसा येईल जाईल. आणि मुख्य अजन्मा शब्दाचा अर्थ जन्मत नाही. जन्माला आलेल्या सर्व प्राण्यांना, वस्तूंना, भूतांना 6 विकार असतात श्रोते. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, नश्यती, असे 6 धर्म असतात. हे ब्रह्मवस्तूला कधीही 6 धर्म नाहीत. या 6 धर्मांना विकार म्हणतात. हे बदल आहेत. जसं आपण लहानपणी जसे असतो आईच्या मांडीवर, छोटेसे बालक असतो आपण, मग काही दिवसांनी चालायला लागतं, धावायला लागतं, आपली उंची वाढते, शारीरिक बल वाढतं, बुद्धी सामर्थ्य वाढतं, सगळं वाढतं. आणि एक वेळ अशी येते की मग ते सगळं कमी व्हायला लागतं. म्हणजे उंची नाही कमी होत, वागतो मनुष्य, पण बुद्धी कमी होते. ती अपक्षीयतेमध्ये 1 फूट उडी मारता येत नाही. मी नातवाशी जेव्हा खेळतो, पुण्याला असतो नातू, तर म्हणतो आजोबा उडी मारा नालीवरून, बॉल तिकडे गेलं की. कुठे आजोबाला उडी मारता येणार आहे? आधी म्हणत होतो, उंच उडीमध्ये माझा पहिला नंबर यायचा कॉलेजमध्ये.
आणि आता 1 फूट नाली ओलांडता येत नाही. अपक्षीयते आणि नश्यते हे 6 विकार जन्माला आलेल्या वस्तूला असतात, दिसायला लागल्या भूताला असतात, ते नसतात. म्हणून भगवंत अभू हो, जन्मच नाही म्हणून विकार नाही. आणि खरं म्हणजे तो येतही नाही, जातही नाही, होतही नाही. ब्रह्मवस्तुवाचक नाव धरल्यानंतर भगवान गीतेत बोलले ना, 2य अध्यायामध्ये भगवान बोलले, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. मी अविनाशी आहे, पण आहे सत्ता आणि स्फूर्ती सर्वांना देऊ दे कार्य मी करून घेतो. मायेला देतो सत्ता स्फूर्ती, ती करून घेते, पण मी काहीच करत नाही. अविनाशी आहे, मी संपत कधीच नाही. कारण त्याला सत्यवस्तू असंही म्हणतात. तुकोबारायांच्या अभंगात वर्णन येते एका ठिकाणी, पांडुरंग कसा आहे माझा, सत्य तू सत्य तू विठ्ठला 3दा. ते त्रिकालाबाधित्व सांगण्यासाठी 3दा म्हटलंय. त्याला भूतकाळ नाही, वर्तमान काळ नाही, भविष्यकाळ नाही, बस एकच काळ आहे. अशा अवस्थेत परमात्मा आहे. 3 भूत भविष्य वर्तमान तो तसाच आहे. म्हणून त्याचं वर्णन अथर्वशीर्षामध्ये येताना आपण म्हणतो ना नेहमी, त्वं कालत्रयातीत. जी वस्तू 3 काळाच्या अतीत असते, नेहमी असते, याचा अर्थ त्या वस्तुवाचक हे नाव आहे अभूहू. ज्याला जन्मच नाही तिला सत्यवस्तू म्हणतात. 3 काळामध्ये जिच्यात काही बदल होत नाही, आहे तशीच राहते. आपल्याला लौकिकात असा दृष्टांत सापडणार नाही. जे दिसतं ना, यद दृष्टं तन नष्टम अशी श्रुती आहे. पण एकाएकी नष्ट होत नाही. 6 धर्म तिला येतात, आधी बदल होतात, मग तिचं सामर्थ्य कमी होतं ना, हळूहळू करता मग ती पुढे संपते, मग दिसत नाही एक दिवस. आपल्या शरीराचा विचार करा, एकदा नव्हतं मग आलं, अस्ति जायते, आता दिसतंय, काही दिवसांनी नश्यती गंधर्व हे दिसणार नाही. असा परमात्मा नाही आहे. ब्रह्म आहे, एक ब्रह्म द्वितीय नास्ति. आणि ब्रह्म अविनाशी आहे, नेहमी आहे, सत्यवस्तू आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सगळं आपण खूपदा ऐकतो. म्हणून परमात्म्याचं एक नाव या श्लोकातलं 3 क्रमांकांचं अभूहू. याच अर्थाची छटा असलेले पुष्कळ नावं आधी होऊन गेली, पुढे येतील, पण इथे एक वेगळं नाव अभूहू म्हणजे जो जन्मतच नाही, विकाररहित राहतो, असा अर्थ केला आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे. श्रोते हो, धर्मयूप. यूप शब्दाचा अर्थ खांब, स्तंभ असा होतो. कशाचा खांब? धर्माचा खांब. धर्म म्हणजे काय? म्हणजे आचरणाची रीत. धारणात धर्म मिथ्याहो. धर्म कोणी निर्माण केला? परमात्म्याने. केव्हा निर्माण केला? सृष्टी उत्पत्ती आणि धर्म एकाच क्षणी. त्याला युगपत म्हणतं वेदांत. युगपत सृष्टी निर्माण केली, मग सृष्टीत पुष्कळ जीव निर्माण झाले. त्यांच्या वासनांप्रमाणे त्यांच्या वासनांचे भोग फलोन्मुख झाले, त्यांना भगवंताने निर्माण केलं. मग आता त्यांना निर्माण केल्यानंतर त्यांनी परस्परामध्ये कसं वागायचं, स्वतःशी कसं वागायचं, काय आचरणाची रीत त्यांना कशी कळेल, ती भगवंतांनी निर्माण केली. त्या आचरणाच्या रीतीला धर्म असं नाव आहे. धर्म ही भगवंतांची सार्वभौम त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि तिचा आधारही तोच आहे. मग एवढी सगळी व्यवस्था केली, चातुर्वर्ण निर्माण केले, 4 आश्रम निर्माण केले, श्रुतिस्मृती निर्माण केल्या, त्या त्याच्या आज्ञा आहेत. श्रुतिस्मृती मम वाज्ञे यस्तो उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी ममद्रोही नमे भक्त नमत्प्रिय. श्रुतिस्मृती ममैवाज्ञे, त्या माझ्या आज्ञेनी आहेत. आणि या सर्वांचा निर्माण करणारा कोण आहे? धर्मस्य प्रभू अच्युतः. विष्णू सहस्रनामाच्या शेवटी फलश्रुतीच वर्णन येतं. या संपूर्ण धर्मव्यवस्थेचा, धर्म नावाची जी एक संकल्पनाने आहे, व्यवस्था आहे, तिचा निर्माताच परमात्मा आहे. निर्माता तर आहेच. इथे नाव आहे धर्मयूपहा, त्याचा स्तंभ याचा आधार. धर्मव्यवस्था आहे, तिचा आधार. जसं बघा, सर्कस जेव्हा, आता तर सर्कस येत नाहीत, फार बंदी आणली आहे सर्कशीतल्या प्राण्यांवर, पण तंबू असायचा सर्कसचा. 2 खांब राहायचे मोठे मोठे. संपूर्ण तंबूचा भार त्या खांबांवर राहायचा. स्तंभ म्हणायचे त्याला, 2 खांब. आणि जेव्हा सर्कस निघून जायचे, पहिल्यांदा काढून ते खांब खाली पाडायचे.
आधार, स्तंभ याचा खरा अर्थ आधार, खांब, स्तंभ, आधार, या संपूर्ण सृष्टीलाच आधार भगवान आहे. मग त्यांनीच निर्माण केलेल्या धर्मव्यवस्थेला ते आधार आहेत का? नाही आहेत. आणि त्या अर्थाने इथे नाव आहे धर्मयूपो. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात वर्णन केलं आहे, निराधार आधार ब्रह्मादिकांचा. त्याला आधार नाही, त्याला स्वतःला आधार नाही ब्रह्मवस्तूला. त्याला कोण आधार देईल? कारण त्याला जर कोणी आधार देणार आणला तर एक ब्रह्म द्वितीय नास्ती, याला श्रुतीला छेद जातो, दुसरा नाहीच. स्वयंभू त्याला म्हणतात. ब्रह्मस्वयंभू ब्रह्मणे नमः श्रुतीच आहे. ब्रह्मस्वयंभू ब्रह्मणे नमः. स्वयंभू याचा अर्थ त्याला आधारच नाही, त्याचा निर्माता नाही. पण ज्याला कुणाचा आधार नाही तो मात्र निराधार आधार ब्रह्मादिकांचा. निराकार आधार ब्रह्म, आकारही नाही त्याला. निराकार आधार ब्रह्मादिकांचा. ब्रह्मदेव पासून मुंगीपर्यंत ही ज्याचा आधार आहे, त्याला सर्वांना, त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या जीवांना त्याचा आधार आहे. आणि आधार कसा पाहिजे? मजबूत पाहिजे. हो, आधार जर का हलणारा असेल तर ते त्याच्यावर, त्याच्या आधाराने टिकणाऱ्या वस्तूंना धोका असतो, त्याला धोका असतो. मागे एकदा एक घटना वाचली होती पेपरमध्ये की काही माणसं समुद्रावर फिरायला गेले आणि फार मोठे मोठे जलचर प्राणी समुद्रात असतात. त्या एका ठिकाणी गेले, छान समुद्राच्या मध्यभागी एक बेट पाहिलं. तिथे ते काही दिवस राहू असा विचार केला. सगळीच व्यवस्था तिथे नेली, भोजनाचे साहित्य इत्यादी नेलं, निवास व्यवस्थाने. मोठा खडक, म्हणजे फारच मोठा अगदी विस्तीर्ण. आणि तिथे राहिले वगैरे. काही वेळाने कळायला लागलं की खडक हलतो आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे खडक नाही, हा एक अवाढव्य कासव आहे. कासवाची फार पाठ टणक असते, खडकासारखीच असते. त्याची ढाल बनवतात आणि ते कासव समुद्रात चाललं गेलं. गंमत म्हणून नाही, खरंच आलं होतं आहे की तो काही खरा आधार नाही त्या प्रवाशांचा. कारण तो अस्थिर आहे, तो जलचर प्राणी. त्याला थोडी उष्णता लागली आणि चूल पेटवली, ते समुद्रात चाललं गेलं. तो नाही आधार महत्त्वाचा. पण तो आधार जर असा डळमळीत असेल, नेहमीसाठी आपल्याला सहाय्य करणारा नसेल, तर त्या आधारामुळे डळमळीतपणा आहे, तो बुडून जाईल तो मनुष्य. म्हणून आधार मजबूत पाहिजे. जर मनुष्याला टिकायचं असेल, काही धर्मसाधना करायची असेल, जगायचं असेल, जगण्यालासुद्धा आधार मजबूत पाहिजे. आणि भगवंतांच्या आधार धर्माला आहे. खांब आहे, तो खांब आहे अत्यंत मजबूत, सर्वाहून मजबूत. अनोरणीयान महत्व महियान, इतका मोठं त्याचं वर्णन श्रुतींमध्ये खूप वर्णन आहे. संतांच्या वाङ्मयातही आहे की परमात्म्याचाच आधार या सृष्टीला आहे. संपूर्ण धर्मव्यवस्था त्याची आहे, त्या व्यवस्थेला आधार तोच आहे. श्रुतिस्मृतीमध्ये धर्माचे वर्णनं केले असतात की असं वागलं पाहिजे, असं नाही वागलं तर दंड मिळेल. पाप पुण्याच्या संकल्पना, चारही वर्णांच्या आश्रमांनी काय करावं याचं वर्णन त्या स्मृतिग्रंथांमध्ये असतं. आणि तसं न केलं तर दंड म्हणजे शिक्षा मिळते. कारण ते भगवंतांची आज्ञा आहे. श्रुतिस्मृती ममैवाज्ञे, मी निर्माण केले आहे. जीवांच्या कल्याणासाठी, सुस्थितीसाठी जो मी धर्म निर्माण केला, तो धर्म, ही व्यवस्था मी श्रुती आणि स्मृतींच्या माध्यमातून दिली आहे तुम्हाला. म्हणून धर्मयूप यासाठी की तो आधार श्रुतिस्मृतीद्वारे या जगताचा आधार आहे. म्हणून त्याला धर्मयूप असं एक 4 क्रमांकाचं नाव या श्लोकात आहे. धर्माचा स्तंभच. आणि इतकंही करून तो स्वतःला आधार आहे. स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम, अशी श्रुती आहे. सर्वांचा आधार, पण नेहमी आपल्या स्वतःच्या महिम्यात मी ईश्वर आहे या भानात राहून माझ्या शक्तीचा, सामर्थ्याचा इतका विकास आहे, मी इतका शक्तिमान आहे. सर्वशक्तिमानच त्याला ईश्वराला म्हणतात. हे ईश्वरवाचक नाव आहे धर्मयूप. 4 क्रमांकाचं. 5 क्रमांकाचं नाव आहे महामख. मख शब्दाचा अर्थ यज्ञ असा होतो. यज्ञाला पुष्कळ नाव आहेत, त्याच्या आहुतींच्या संख्येप्रमाणे इत्यादी पुष्कळ त्याचे प्रकार. यज्ञसंस्था फार मोठा वेगळा विषय आहे, अनेक उपनिषदांचा तो विषय आहे. पण इथे महामख सर्वात मोठा यज्ञ. महा म्हणजे सर्वात मोठा, महान, सर्वात मोठा यज्ञ याचं नावच ठेवलं आहे. आपण अनेक यज्ञांची नावं ऐकली असतील. वाजपेयी आहे, अश्वमेध आहे,
राजसूय आहे, पुत्र काम्येष्ठी आहे, असे अनेक मोठे 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 यज्ञ आहेत. सोमयाग आहे, दत्तयाग आहे, रामयाग आहे. याग म्हणजे यज्ञच. अजूनही मोठे मोठे यज्ञ. आणि खरं म्हणजे इच्छेच्या पूर्तीसाठी केलेलं कोणतंही कर्म याला यज्ञच म्हणतात. जसं मला अमुक एक गोष्ट पाहिजे आहे आणि मी कोणी सांगतं की तुम्ही अधिकारी असलेली माणसं सांगतात तुम्ही शेगावच्या 5 वाऱ्या करा म्हणजे तुमचं हे काम होईल, तुमच्या इथे तुमच्या मुलाला नोकरी लागेल, तुमची बदली होईल, गजानन महाराज कृपा करतील. इच्छा काय आहे? मुलाची बदली होणं, पगारात वाढ होणं इत्यादी, किंवा मुलाला नोकरी लागणं. हे कामनिक जरी असली प्रपंचातली तरी ते पूर्ण करतील. म्हणजे इच्छेच्या पूर्तीसाठी मी केलेल्या शेगावच्या 5 वाऱ्या हा यज्ञ होतो. इतकंच नव्हे, मगाशी आपण तुकोबांचं वचन बोललो, राम म्हणे वाट चाली तो यज्ञ पावलो पावली. देवाचं नाव म्हणजे रामाचं नाव घेतलं. पाऊल चालताना, रस्त्यानं फिरायला जाताना, पुष्कळ माणसं सकाळी फिरायला जातात हेल्थ कॉन्शियस असलेली. सर्वांनी असावं हेल्थ कॉन्शियस. तब्येत चांगली ठेवलीच पाहिजे. आजकाल सगळे डॉक्टर सांगतात की वॉक, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, चालणं हा सगळ्यात मोठा व्यायाम आहे आणि तो आवश्यक आहे प्रत्येकाला. पण ते करताना शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे आमच्या शास्त्रांनी मानल्यामुळे त्या चालण्याचा जर यज्ञ करायचा असेल, त्या चालण्यातही जर यज्ञ पाहायचा असेल तर राम म्हणे वाट चाली. प्रत्येक पाऊल टाकताना श्रीराम जय राम जय जय राम असं तुकोबांनी म्हटलं आहे, संतांनी म्हटलं आहे. तो यज्ञ होतो, तोच यज्ञ होतो, तो महायज्ञ होतो. यज्ञानान जपयज्ञस्वी. इथूनच तर आपण सुरुवात केली आहे चिंतनाला. ही विभूते बोलले भगवान. यज्ञानान जपयज्ञस्वी विभूते बोलले. महायख त्या अर्थाने नाव आहे. भोजन करतो आपण, या भोजनाला सुद्धा यज्ञ म्हटलं आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. कारण आपल्या हृदयामध्ये असलेल्या अंतस्थ असलेल्या परमात्म्याला त्या आहुती द्यायची आहे आणि तो परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या जठरामध्ये जठराग्नी नावाने प्रविष्ट आहे. अग्नीच आहे तो, ते भगवंतांचं एक रूप आहे. मग त्याला आपल्याला भूक लागतं म्हणजे जठराग्नी प्रदीप्त होतो. त्याला आहुती हवी आहे तेव्हा आपल्याला भूक लागते. ही आमची आध्यात्मिक कारणमीमांसा आहे. विज्ञानाच्या याच्याप्रमाणे त्यांनी तशीच मांडणी केली असेल, भूक का लागते, हे द्रव्य कमी होतं, ते कमी होतं, असं तसं. पण शेवटी सगळ्या याला जठराग्नी म्हणतात. भूक लागते ती शमवायची आहे आणि अग्नी आहे, आहुती द्यायची आहे, जठराग्नी. अग्नीला आहुती देणं यज्ञाचं एक लौकिक बाह्य स्वरूप आहे. पण सगळ्याच क्रिया आपण जे बोलतो, प्रत्येक शब्द आपला जर व्यक्त होतो, याला सुद्धा यज्ञ म्हटलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी श्लोक क्रमांक 24 ते 30 मध्ये 12 यज्ञ सांगितले आहेत. 12 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. अभ्यास करावा आपण, त्याचा वाचावेत ते. हे 12 यज्ञ आणि शेवटी त्याचा समारोप केला आहे. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. शेवटी ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ मानला आहे. सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. त्याचं ज्ञान हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे, सर्वात श्रेष्ठ ज्ञानयज्ञ आहे. विष्णू सहस्रनाम, गुरुगीता इत्यादी म्हणणं, शिकवणं, रामगीता हे हा ज्ञानयज्ञ आहेत. भागवत कथा करणं, रामकथा करणं, प्रवचन, निरूपण, भगवंताविषयी बोलणं, त्याच्या नामाचा, कीर्तीचा प्रचार करणं, हे ज्ञानयज्ञ आहेत. आणि हे संत महंत आचार्य नियमित करीत असतात. धर्मस्थापना ती आहे. मगाशी आपण धर्मयुपो नाव पाहिलं ना. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे श्रीराम दासबोधात रामदास स्वामी म्हणाले. आणि त्याप्रमाणे स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ, दुसऱ्याच्या हितासाठी नित्य करत राहणे, पठण पाठन नाम करणे आणि भगवंतांचं नाम घेत राहणे, हे इत्यादी प्रकारचे यज्ञ त्या 4थ्या अध्यायात भगवान बोलले. आपण ते स्वतः वाचावे. फार सुंदर विवरण त्या ठिकाणी माऊलींच्या ओव्याही फार सुंदर सुंदर आहेत. पण महामख या नामाचा अर्थ समजून घेण्याकरता आपण काही वेळ चिंतन केलं. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे. नक्षत्र नेमीही. नेमी शब्दाचा अर्थ होतो
सेंटर पॉईंट, केंद्रबिंदू. केंद्रबिंदू आता कोणाचा नक्षत्र नेमी, कोणाचा केंद्रबिंदू याला म्हटलं आहे असं नाव आहे. नक्षत्र आकाशामध्ये आपण पाहिलं तर खूप नक्षत्र असतात. मुख्य नक्षत्र 27 आहेत. ती सगळी त्यांचा उगम आकाशात आहे. त्यांचा आणि या जीवाचा, जन्माला आलेल्या जीवाचा खूप संबंध असतो. कुंडलीमध्ये सगळ्या नक्षत्रांच्या ग्रहस्थिती दिलेल्या असतात. पण या सर्व नक्षत्र मंडल त्याला म्हणतात. एक नक्षत्र मंडल आहे अंतरिक्षामध्ये. हा पंचांगशास्त्राचा विषय आहे. तो काही विस्ताराने आपल्याला नाही पाहायचा आहे. पण सर्व नक्षत्र मंडलाच्या अगदी मध्यभागी जो आहे त्याला विष्णू असं म्हणतात. त्याला विष्णू असं म्हणतात. आणि एक शिशुमार नावाचं चक्र मानलं आहे. त्याचा पुच्छभागी ध्रुवतारा आहे. शिशुमार चक्र, आकाशात अनेक चक्र आहेत नक्षत्रांचे. शिशुमार चक्र त्याच्या शेपटीच्या जागी, पुच्छाच्या जागी ध्रुवतारा आहे. आणि शिशुमार चक्राच्या मध्यभागी भगवान विष्णू आहेत. हे शिशुमार चक्र आहे आणि त्याच्या मध्यभागी आहे म्हणून त्यांचं नावच आहे विष्णू आहे. केंद्रबिंदू, मध्यबिंदू. आपण पुष्कळ अशा बातम्या वाचतो वर्तमानपत्रामध्ये की अमुक एका ठिकाणी भूकंप झाला. काही भागात आपल्या देशातही होतात, सगळ्या जगात होतात, जपानमध्ये वगैरे जास्त होतात. त्याचा एक केंद्रबिंदू असतो. मग त्याच्या परिसरातल्या अमुक एका एरियामध्ये त्या भूकंपाचे झटके जाणवतात. कुठे तीव्र असतात. रेक्टर या कालमापाने ते मोजल्या जातात. इतके रेक्टरचा भूकंप झाला, 2.4, 5.4, 7.2 वगैरे. आणि त्याचा एक केंद्रबिंदू असतो, मध्यबिंदू. तिथे जास्त तेजस्वी, प्रभावी. आपण उदाहरण पाहतोय फक्त म्हणून पाहतोय भूकंपाचं, वाईट अर्थाने म्हणून नाही. ते आहे सृष्टीमध्ये की ते होणार. मग दूर दूर जसं त्या केंद्रबिंदूपासून गेलं त्याचा प्रभाव कमी होतो. केंद्रस्थानी प्रभाव जास्त असतो आणि हळूहळू दूर गेल्यानंतर तो प्रभाव थोडा थोडा कमी कमी होत जातो. असं सगळं नक्षत्रांचा केंद्रबिंदू भगवान असल्यामुळे त्यांचं नावच नक्षत्र नेमी ठेवलेलं आहे. त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. आणि हा जो केंद्रबिंदू असतो तो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आणि कार्यप्रवण असतो. त्याच्यावरती सगळे नक्षत्रांचं मंडलांचं भ्रमण, त्यांच्या गती, त्यांचे ऑर्बिट्स हे सगळे केंद्रबिंदूवरती आधारित असतात. तो सगळ्यात सामर्थ्यवान, त्याच्यात जवळ सगळीकडे भ्रमण करण्याची शक्ती तो केंद्रबिंदू असल्यामुळे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. बघा, हॉकी किंवा फुटबॉलचा जो खेळ असतो त्यामुळे अनेक खेळाडूंच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स असतात. लेफ्ट इन, राईट इन, लेफ्ट आऊट, राईट आऊट असं एक असतं. म्हणजे कोणी त्या भागात खेळणार, त्या कोणी या भागात खेळेल, गोलकीपर असतो. अशा वेगळ्या वेगळ्या त्यांचे नावन रचना असतात तशा. पण एक असा व्यक्ती असतो त्या टीममध्ये ज्याला सेंटर फॉरवर्ड म्हणतात. तो सेंटरला उभा राहतो पहिल्यांदा, पण त्याचा प्रभाव पूर्ण त्या क्षेत्रावरती पडतो. जेवढं मोठं फुटबॉलचं किंवा हॉकीचं ग्राउंड आहे तो असा एकच व्यक्ती आहे की कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. लेफ्ट इनचा खेळाडू राईट जर का त्यांनी मध्यरेषा ओलांडली आणि दुसऱ्या क्षेत्रात गेला तर अंपायर लगेच शिट्टी वाजवतात, फाऊल करतात. आणि 3दा फाऊल झालं की त्याला कोणतं कार्ड असतात, रेड, येलो, ग्रीन, ते कार्ड देऊन काढून टाकतात. मुद्दा बोलायचा आपल्याला, ज्या क्षेत्रात जो प्रभावी असतो तो केंद्रबिंदू असतो. सेंटर फॉरवर्ड फुटबॉल हॉकीमध्ये केंद्रबिंदू आहे. सगळं सामर्थ्य त्याला आहे. आणि अत्यंत सामर्थ्यवान, प्रभाव पाडणारा, तेजस्वी हा भगवान नक्षत्रमंडलाच्या मध्यभागी राहणारा असल्यामुळे भगवंतांचं एक नावच 6 क्रमांकाचं इथे नक्षत्र नेमी असं नाव आलेलं आहे. 7 क्रमांकाचं नाव आहे नक्षत्री. पुन्हा नक्षत्रांच्या संदर्भातलं नाव आहे. जो नक्षत्रांच्या रूपाने अंतरिक्षात राहतो तो नक्षत्री. आता आपण मगाचं नक्षत्र नेमी नाव त्याचं पाहिलं, आता नक्षत्रीच म्हटलं आहे. म्हणजे सगळी नक्षत्र अगदी सुरुवातीच्या कृत्तिका, स्वाती, रोहिणी, मृग, पुनर्वसू इत्यादी सगळे हे नक्षत्र 27 आहेत. आणि या सगळ्या नक्षत्रात जो आहे नक्षत्रांच्या रूपाने अंतरिक्षात राहणारा, कारण प्रत्येक नक्षत्रामध्ये तो आहेच ना. हो, सर्वभूतादि वासंयत भूतेषु च वसत्यपि. त्यामुळे त्याचं एक नावच नक्षत्री ठेवलेलं आहे.
आणि एक भाष्यात अशी एक छटा व्यक्त केली आहे, जो सर्वांच्या हृदयाकाशात, हे आकाशच आहे, ते अंतरिक्षात नक्षत्र रूपाने, मग हृदयाला सुद्धा आकाश म्हटलं आहे, हृदयाकाशात म्हणतो आपण, सर्वांच्या हृदयाकाशामध्ये नेहमीसाठी स्थित राहणारा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, असा भगवद्गीतेच्या 18व्या अध्याय श्लोक येतो ना. तो सर्वांच्या, एरवी सर्वांच्या हृदयदेशी, माऊलीची सुंदर ओवी आहे, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरेजे अहर्निशी ते वस्तुगामी. अगदी आपल्या आजच्या या नक्षत्री शब्दाला योग्य न्याय देणारी ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या हृदयामध्ये स्फूर्ती स्फुरे अहर्निशी, दिवस रात्र, अह म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र, याचा अर्थ 24 तास, एक क्षण अशी गॅप जाणार नाही की मला हे भान नाही आहे. मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे, अशी जी अखंड स्फूर्ती प्रत्येकाच्या जवळ असते. मी आहे. कोणाला असं वाटतं का मी नाही आहे? नाही. प्रत्येक जीवित मनुष्याला असं वाटतं की मी आहे. आहे. स्फूर्ती स्फुरेजे अहर्निशी ते वस्तुगामी, ते मी, आणि ती आहे नक्षत्री नावानी आहे, असं भाष्यात वर्णन केलं आहे. अंतरिक्षात आकाशात राहणाऱ्या नक्षत्रमंडलामध्ये जो प्रत्येक आहेच, म्हणून नक्षत्रीचा एक अर्थ तो, दुसरं सर्वांच्या हृदयाकाशात राहणारा परमात्मा, चैतन्यरूप राहणारा, त्याचं नाव म्हणूनच एक नक्षत्री असं ठेवलं श्रोते. 8 क्रमांकाचं नाव आहे क्षमहा. 8 क्रमांकाचं नाव याच श्लोकामधलं क्रमाने आहे क्षमहा. क्षमा शब्दाच्या 2 छटा भाष्यात येतात. सर्व समर्थ, सर्व करणारा, करू शकणारा, त्याला सर्वशक्तिमानच म्हणतात. सर्वशक्तिमान परमात्मा, आणि जीव अल्पज्ञ, तो सर्वज्ञ, तो सर्वशक्तिमान, जीव अल्पशक्तिमान. त्याच्या तुलनेमध्ये जरी प्रत्येकच जीव त्याचा अंश जरी असला तरी परमात्म्याच्या तुलनेत ते फार कमी आहे. म्हणजे सागरी जैसे खसखस, समर्थांनी उदाहरण दिले. समुद्रामध्ये खसखस हा पदार्थ आहे धान्यापैकी, आपण वापरतो तो खसखस, अनारसे करताना वगैरे वापरतात. तर त्या खसखसीचा लहानसा एक दाणा कण सागरामध्ये खसखस, तैसे ब्रह्मी हा दृश्यभास, तैसे ब्रह्मवस्तूवरती झालेला हा दृश्यभास आहे. जसं सागरामध्ये इतका कमी आहे, इतका कमी आहे की त्याला त्याची गणनाही नाही की सृष्टीची उत्पत्ती आहे, 84 लक्ष जीवप्राणी आहेत, चंद्र सूर्य आहे, ग्रहमंडल आहे, इतक्या आकाशगंगा आहे, हे ब्रह्मवस्तूला कल्पनाही नाही. त्याच्या तुलनेत एक कणभरसुद्धा नाही, एक कणसुद्धा नाही आहे. आणि त्याप्रमाणे क्षमा याचा अर्थ सर्व समर्थ, सर्व कार्य करण्याची क्षमता असणारा हे ईश्वरवाचक नाव आहे. सगळ्या प्रकारची कामं लिलेने ईश्वर करतो. आणि क्षमा हा सर्व प्रकारचं सामर्थ्य, अवतारवाचक जर नाव धारण समजलं आपण काही वेळ, दोन्ही आहे, ईश्वरवाचक, अवतारवाचक. क्षमा, क्षमा, सर्व सामर्थ्य, एका करांगुलीवर गोवर्धन धारण करणारा परमात्मा. कृष्ण अवतारामध्ये 7 वर्षाच्या वयात भगवंतांनी डाव्या हाताच्या करांगुलीवर गोवर्धन धारण केलं. इत्यक्तेव हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम, व्यासंदा श्लोक, कृत्वा गोवर्धनाचलम, डाव्या करांगुलीवर गोवर्धन घेतला. हे त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून क्षमा अवतारवाचक नाव धरलं तर. आणि दुसरी छटा क्षमा याची केलेली आहे, सर्व सहन करणारा. काय काय सहन करत नाही हो. ही पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक, ती त्याचीच निर्मिती, त्याच्यात तो आहेच. गामाविश्यच्या भूताना, म्हणजे पृथ्वी म्हणजे भगवानच. धारयाम्यहम ओजसा, भगवान बोलले गीतेत. आपण काय व्यवहार करतो पृथ्वीशी? मलमूत्र त्याग तिच्यावर करतो, तिच्यावर चालतो, अखंड तिच्यावर पायाने चालतो, तिचा अपमान नाही का? म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला, जीविताला पाय लागणं किती मोठा त्याचा अपराध आहे. क्षमा मागतो आपण त्यासाठी. समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुभक्ती क्षमा माधवी माधवी प्रेम. विष्णुभक्ती, तुला क्षमा मागतो. तू समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम
पादस्पर्शं क्षमस्व मे विष्णुपत्नी, मला क्षमा कर, कारण तुझ्यावर मी पाय देतो, रागाने क्रोधाने आदळापाट करतो आपण, म्हणून तो सगळं सहन करतो. हो, सगळ्यांचे भार, सगळ्यांचे चालण्याच्या पायलांच्या क्रिया, किती सृष्टीवरती या पृथ्वीवरती माणसं आहेत. माणसं जाऊ द्या, पशुसुद्धा याच्यावर चालतात. गाई, म्हशी, सिंह, वाघ्र सगळेच पशु, मुंगीसुद्धा चालते, पाय लावतात तिला रोज. पण तरीसुद्धा भगवान सर्वांचे क्षमा करतात. क्षमा, सर्व सहन करतो. त्यांचे पायांचे आघात, काही वेळा जोरात बोलणं, हे सुद्धा आघात आहेत. मोठ्याने बोलणं, कर्कशपणा करणं, भांडणं करणं, आपसात स्पर्धा करणं, हे सगळे सुद्धा भगवान वास्तविक धर्मव्यवस्थेमध्ये भगवंतांनी परस्परांशी, धर्मयुपो शब्द आपण पाहिला ना, कसं वागावं हे सांगून ठेवलं आहे. तसं वागत नाही तरीसुद्धा भगवान सहनच करतात, जगण्याची अजून संधी देतात. म्हणून सर्व काही सहन करणारा या अर्थाने क्षमा हे नाव आहे. आणि मग त्यासाठी हे सगळं अखंड अपराध असे करत असताना मग शेवटी पूजेमध्ये एक श्लोक आपण नेहमी म्हणतो, त्याची क्षमा प्रार्थना, क्षमा मागतो, तर ते करतो क्षमा. अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशमया दासोहम इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर. उदार अंतःकरणाने ही जर रोज मनपूर्वक देवाला प्रार्थना केली तर तो क्षमा नावाच्या गुणधर्माप्रमाणे क्रियावाचक नाम आहे. अपराधांची क्षमा करणारा असा क्षमा, त्याचं नावच ते ठेवलं गेलं, क्षमा करतो. म्हणून त्याचं एक नाव ह्या श्लोकामध्ये 8 क्रमांकाचा क्षमा, 2 छटांनी आपण पाहिलं, सर्व समर्थ आणि सर्व सहन करणारा. 9वं नाव या श्लोकातलं आहे क्षामहा. यात क्ष धातू आहे आणि क्ष धातूचा संस्कृतमध्ये अर्थ झीज होणारा, क्षीण होणारा, कमी कमी होत जाणारा असा अर्थ आहे. आणि भगवान तर क्षीणच नाही होत, पण सर्व विकार, ज्याच्यातले सर्व विकार आधीच क्षीण झालेले आहेत, म्हणून क्षाम, तिथे विकार नाही आहे काहीच. त्याच्याजवळ उर्मी सगळ्या आहेत, जगत उत्पत्तीची उर्मी आहे, एकोम बहुश्याम प्रजाये ते आहे, पण विकार नाही. विकार इकडे निर्मितीमध्ये आहेत, निर्मात्यामध्ये विकारच नाही. तो अखंड स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम, आपल्या महिम्यात आहे, तिथे विकार अजिबात नाही. त्याला आत्मस्थित म्हणतात किंवा आत्मक्रीड म्हणतात. विकाररहित दशा, याला अजून एक नाव आहे अत्यंत शुद्ध सत्वगुणी. शुद्ध सत्वगुणी परमात्म्याचं तनू आहे असं वर्णन येतं वेदांतामध्ये. आणि जीवाचं हे मलिन सत्वगुणी असतं आहे, कारण रज आणि तम त्यात मिसळल्या जातात. परमात्म्याजवळ ते दोन्ही नाही, म्हणून परमात्म्याचं नावच या श्लोकामध्ये 9 क्रमांकाचा क्षामहा, क्षामहा असं आलेलं आहे. क्षमहा, क्षामहा धातूचा सर्व विकार क्षीण होऊन आत्मरूपाने नेहमी स्थित राहणारा. आत्म्यामध्ये कोणता विकारच नाही बरं का, आत्मा निर्विकार आहे, ब्रह्मवस्तूच आहे ती. तिथे विकार असून कसं चालेल, बदल कधी होत नाही, आहे आहे आहे, बस एवढ्यानेच त्याचं वर्णन आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत्यत सदसत्परम पश्चातहि यदेतच्च यो शिष्येत. भगवान चतुश्लोक भागवतात म्हणाले अहमेवा समेवाग्रे, किंवा उपनिषदांमध्ये वर्णन येतच की हे सगळं इदमग्रे आसीत, या सगळ्याच्या मी आहे आधी, किंवा सारख्याच आहे. म्हणजे श्रीमद भागवतातल्या चतुश्लोक भागवतातलं वर्णन काय किंवा श्रुतीचं वर्णन काय, सारखंच आहे. अहमेवा समेवाग्रे, मी आधी आहे, आताही आहे, उद्याही आहे. मी आधी होतो, आता आहे, उद्या नाही असा नाही अर्थ. आधी आहे आहे आहे, हिला तर सत्यवस्तू म्हणतात. अत्यंत विकाररहित पण आहे, आत्मस्थित आहे, काही बदलच होत नाही. अत्यंत शुद्ध सत्वगुणी, ईश्वरवाचक शब्द मानला तरी शुद्ध सत्वगुणी काय ईश्वराची आहे. आणि क्षामा जर ब्रह्मवस्तुवाचक शब्द मानला तर ब्रह्मामध्ये कधी झीजच नाही, कमीपणा नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वसिष्यते.
पूर्ण नेहमी समुद्रातलं एक चमचा पाणी काढलं काय फरक पडणार आहे. सागरातल्या खसखशीसारखं जर काही सगळे जगत आहे ब्रह्मावरती आरोपित केलेलं, त्याला पुष्कळ नावांनी आपण म्हणतो, हा भ्रम आहे, ही माया आहे, अध्यास आहे, अशी त्याची नावं आहेत वेदांतामध्ये. पण तरी देखील ब्रह्मवस्तूच्या तुलनेमध्ये जग असूनही, दिसत असूनही, मिथ्या असूनही ते कणभरही नाही. इतका परमात्म्याचा विस्तार आहे, तिथे क्षरच नाही, क्षीण होणारच नाही, अत्यंत व्यापक आहे तसाच आहे. पूर्ण वस्तू पूर्णच आहे, नेहमीसाठी पूर्णच आहे. एवढीसुद्धा झीज होत नाही. झीज भौतिक पदार्थांची होते. पंचमहाभूतिक ज्यांचे देह आहेत, ही सगळी सृष्टी पंचमहाभूत आणि त्रिगुणान अशी अष्टधा प्रकृती आहे ना, हिची झीज होतं. म्हणून यासुद्धा धर्म आहे. केव्हा तरी प्रलयाच्या वेळेला ही सृष्टीसुद्धा संपते, पृथ्वी संपते, सगळं संपतं. पण ब्रह्मवस्तू जशीच्या तशीच राहते. अहमेवा समेवाग्रे. म्हणून ब्रह्मवस्तूचं वाचक हा शब्द एक श्यामा. आणि सगळ्यात शेवटचं 10 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, समीहनहा. समीहनहा याचा अर्थ होतो चांगली इच्छा करणारा. अर्थ दिला आहे भाष्यामध्ये, असा अर्थ दिला आहे, चांगली इच्छा करणारा. 2, जग उत्पन्न करण्याची ज्याच्याजवळ प्रेरणा आहे, संकल्प ज्याचा होतो, एकोम बहुश्याम प्रजायेय, तो का होतो याची आपण 2-3दा चर्चा केली आधीच्या नावांमध्ये. कारण जीवांचे अनंत जन्मांचे भोग, वासनायुक्त असलेली कर्म हे फलोन्मुख होतात. ते ज्याच्या हृदयाकाशात बिंदुमात्रेनं स्थित असतात, मग त्यांना फलोन्मुख म्हणताना काही जीवदशा द्यायला पाहिजे. म्हणून जग उत्पन्न करण्याची प्रेरणा ज्याला होते, ही सृष्टी उत्पन्न करण्याची प्रेरणा ज्याला होते, चारी खाणी चारी वाणी निर्माण करण्याची प्रेरणा ज्याला होते, तिन्ही लोक निर्माण करण्याची प्रेरणा ज्याला होते, असा समीहन. अजून एक छटा अर्थाची दिली आहे, ज्याच्या सर्व क्रिया, ज्याच्या सगळ्या क्रिया आणि ज्याच्या सगळ्या इच्छा, खरं त्याला सगळ्या नसतात, एकच इच्छा असते. एकोम बहुश्याम प्रजाये, ही मूळ संकल्प, हिला मूळ माया म्हणतात. या व्यतिरिक्त इच्छा तिथे नाही काही. मग त्या जीवांच्या इच्छा आणि वासना आहेत. पण ज्याच्या सर्व क्रिया, आधी ईश्वराविषयी वर्णन करू, मग अवताराविषयी पण पाहू. ज्याच्या सगळ्याच क्रिया अत्यंत कल्याणकारी आणि मंगलमय असतात. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपदि परपदप्राप्ते प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवत भवतां भूतये रामनाम. बीजं धर्मद्रुमस्य, असं बीज असलेला परमात्मा समीहन पाहतोय. अत्यंत कल्याणानां निधानं, सर्व जीवसृष्टीतल्या सर्वांचंच कल्याण व्हावं. मंगलानांच्या मंगलम, कल्याणाचे कल्याण, असा रामदासांच्या अभंगात वर्णन आहे. अत्यंत कल्याणकारीच परमात्मा. मंगलच मंगल. जितक्या मंगल वस्तू आहेत, स्वस्तिक मंगल आहे, गंगा पवित्र आहे, गायत्री मंगल आहे, या सगळ्या मंगल म्हणजे पवित्र वस्तू आहेत. पण मंगलानांच्या मंगलम, दैवतन देवतानांच्या भूतानाय व्यापिता, विष्णू सहस्रनामातच येतं फलश्रुती. मंगलानांच्या मंगलम, सगळ्या मंगल पवित्र कल्याणकारी वस्तूंमध्येही सर्वात पवित्र आणि कल्याणकारी वस्तू असलेला परमात्मा, म्हणून त्याचं नाव इथे समीहन ठेवलेलं आहे. आणि हा नेहमी सत्य पक्षाचा कैवारी असतो, तर सत्याचीच बाजू घेतो. महाभारतामध्ये कथा आहे, सर्वांना माहिती आहे, कथेचा विस्तार काही नाही बोलायचा आपल्याला. पण महाभारताचं युद्ध ठरलं आणि दुर्योधनाला वाटलं कृष्ण खूप सामर्थ्य संपन्न आहे, द्वारकेचा राजा आहे, सैन्य खूप आहे, शक्ती आहे, बल आहे, अश्वधन आहे, गोधन आहे, सगळंच आहे, गजधन आहे, म्हणजे हत्ती पण आहेत, त्याच्याकडे जावं. तोही गेला, अर्जुनही गेला, भगवान झोपले आहेत. मग पुढची कथा आपल्याला माहिती आहे. भगवंतांचं सगळं सैन्य त्या दुर्योधनाने मागितलं, त्या आधी माग म्हटलं, तथाच तू म्हणाले, सगळी यादवी सेना तुला दिली. मग अर्जुन म्हणे, नको देवा, मला तू एकटाच पाहिजे. भगवान अर्जुनाकडे एकटे निशस्त्र, न धरी शस्त्र करीनी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4,
आपण अर्थ पाहतोय समीहन, कल्याणकारी कामं करणारा आणि सत्याचा पक्ष घेणारा असं भाष्यात लिहिलं आहे. पांडवांचा पक्ष सत्याचा आहे. पाचही पांडवांचा प्रतिनिधी राजा धर्मराजा जीवनात कधीही असत्य भाषण त्यांनी केलं नाही, पांडवांनी पण नाही केलं. म्हणून माऊलींनी हरिपाठात वर्णन केलं आहे ना श्रोते हो, द्वारिकेचे राणे पांडवा घरी. सत्याचा पक्ष आहे, सत्य मानणारे आहेत, जाणणारे आहेत, जगणारे आहेत पांडव. म्हणून भगवान नेहमी सत्याचा कैवारी आहे, सत्यपक्षाचा कैरी आहे. पांडवांचा पक्ष घेतला आणि पुढे आपल्याला परिणाम माहिती आहे. भारतीय युद्धाचा काय परिणाम झाला माहिती आहे. कारण जिथे कृष्ण आहे ज्या बाजूने, अर्जुन आहे धनुर्धारी. श्रीमद भगवद्गीतेचा शेवट ज्या श्लोकाने होतो ते वर्णन करणार समीहन, चांगली इच्छा, हितचिंतक, कल्याणकारी, सत्याचा पक्ष घेणारा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतेर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. असा श्रीमद भगवद्गीतेच्या समारोपीय श्लोक. एकच श्लोकी गीताच म्हणतात त्याला. संजयाचा तो निर्णय आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, जे पांडवांचे कैपक्षी आहेत, हितचिंतक आहेत, त्यांचं कल्याण इच्छिणारे आहेत. का? कारण पांडव सत्याचा पक्ष धारण करणारे आहेत. म्हणून सत्यपक्षाचा कैवारी, कैपक्षी म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, पांडवांना विजय मिळवून दिला. असाच शेवट त्या युद्धाचा आहे. म्हणून समीहन हे नाव भगवंतांचं या श्लोकात जे 10 क्रमांकाचं आहे त्याचे 2 अर्थाच्या छटा. चांगली इच्छा करणारा, हितचिंतक आणि सत्याचा पक्ष घेणारा, या अर्थाने सुद्धा भगवंतांचं नाव आहे समीहन. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रातल्या 47व्या श्लोकाचा विचार केला. श्लोक म्हणू एकदा. अनिर्विण्णस सदामर्षी लोकाधिष्ठान अनिर्विण्णस्थविष्ठो भूर धर्मयुपो महामखा नक्षत्र नेमिर्नक्षत्री क्षमः क्षाम समीहना. 10 नावं, दिव्य नावं भगवंतांची या श्लोकामध्ये होती. या 10 नावांचा आपण यथामती यथाशक्ती काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभ आपण यज्ञानां जपयज्ञोस्मीपासून केला, भगवद्गीतेच्या वचनाप्रमाणे केला आणि या 10 नावांचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मी दरवेळा आपल्याशी बोलतो आहे की आपण या चिंतनाचा विस्तार करावा आणि दरवेळा श्री विष्णू सहस्रनामाचा नियमित पाठ करणारे अनेक माणसं आहेत. रोज म्हणतात, एकादशीला तर म्हणतात, पण नित्यनियमाने रोज म्हणणारे अनेक आहेत. तो नित्यनियमाने आपण जेव्हा पाठ करता, वाचन करता पारायणासारखं, तेव्हा ह्या सगळ्या नावांचे अर्थ जर आपण लक्षात ठेवत गेलो तर अर्थ सार भाषा पोचट, असं रामदास स्वामींनी दासबोधात ओळीचं चरण आहे. अर्थच सार असतं. शब्दाच्या 2 छटांपैकी एक ध्वनी आणि अर्थ अशा 2 शब्दाच्या शक्ती आहेत. त्यापैकी ध्वनी तर आहेच, जे शब्द आपण उच्चारतो काही ध्वनी येतो बाहेर, ते त्याचं शब्दाचं सामर्थ्य आहे. पण शब्दाचं खरं सामर्थ्य त्याचा अर्थ आहे. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनात पहिलं भाष्य, भगवत कृपेने, त्यांच्या गुरुदेवांच्या कृपेने पहिलं भाष्य श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातल्या 1000 नावांचा अर्थ स्पष्ट करून ठेवला. आचार्यांचं पहिलं भाष्य आहे. त्याच्या आधारेच आपण पाहत आहोत. आज केलेली चिंतनाची सेवा परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.